नमस्कार मित्रांनो. पॉलिटी बाय HD या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आजचा विषय आपण 2 संविधानिक पदांबद्दल माहिती घेणार आहोत. त्यामध्ये भारताचा न्यायवादी व राज्याचा महाधिवक्ता हे जे 2 कायदेशीर पद आहेत त्यांच्या संदर्भात आपण आज माहिती घेणार आहोत. तर आपण सुरुवात करूया आजच्या लेक्चरसाठी. आपण ह्या दोन्ही पदांचं कम्पॅरेटिव्हली अभ्यास करणार आहोत. त्यामध्ये भारताचा महान्यायवादी व राज्याचा महाधिवक्ता हे जे 2 पद आहे त्यांचा आपण कम्पॅरेटिव्ह स्टडी करणार आहोत. मी नक्की सांगू शकतो की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला पुस्तक वाचण्याची सुद्धा गरज पडणार नाही. एवढ्या सोप्या शब्दात आपण आज एक्सप्लेन करणार आहोत. बेसिकली मी सर्वात आधी या 2 पदांचं फक्त तुम्हाला एक आयडिया देतो. हे जे 2 असे पद आहेत ते कायदेशीर लिगली ॲडवाईज प्रोव्हाइड करतात राज्यपाल आणि राष्ट्रपती यांना. तर देशासाठी जो एकच असतो तो असतो भारताचा महान्यायवादी आणि त्यांना देशातील सर्वोच्च कायदा अधिकारी म्हटलं जातं. देशातील सर्वोच्च कायदा अधिकारी हे भारताच्या महान्यायवादींना म्हणलं जातं आणि त्याचप्रमाणे आणि त्याच पद्धतीने प्रत्येक राज्यांसाठी एक वेगवेगळे कायदा अधिकारी असतात. त्यांना राज्याचा महाधिवक्ता असे म्हटले जाते. जो भारताचा न्यायवादी आहे त्याचा उल्लेख कलम 76 नुसार घटनेत केलेला आहे आणि जो राज्याचा महाधिवक्ता आहे त्याचा उल्लेख कलम 165 नुसार आपल्या संविधानामध्ये केलेला आहे. हे दोन्हीही संविधानिक पदे आहेत. आता बऱ्याच लोकांना संविधानिक पदे म्हणजे काय हा प्रश्न पडला असेल. तर जी पदे अशी असतात की ज्यांच्या पुढे एखादं आर्टिकल असतं, म्हणजे ज्यांचा उल्लेख घटनेत केलेला असतो एखाद्या आर्टिकलनुसार, त्यांना संविधानिक पदे म्हणतात. आणि जी पदे अशी असतात की ज्यांच्या पुढं कायदा असतो त्यांना वैधानिक किंवा असंविधानिक पदे म्हटले जाते. म्हणजे तुम्ही आता थोडक्यात एवढंच लक्षात ठेवायचं आहे की ज्या पदांच्या पुढे एखाद्या कलमाचा किंवा आर्टिकलचा उल्लेख असेल ती संविधानिक पदे असतात आणि ज्या पदांच्या पुढे एखादा कायदा असेल ते असंविधानिक पदं असतात. तर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे वळूया. भारताचा महान्यायवादी व राज्याचा महाधिवक्ता हे जे 2 शब्द हे तुम्ही पहिल्यांदा तुमच्या माइंडमध्ये सेट करून ठेवा की महान्यायवादी हा भारतासाठी असतो आणि महाधिवक्ता हा राज्यासाठी असतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला कलम लक्षात ठेवायचं आहे. कलम 76 भारताचा महान्यायवादी व कलम 165 राज्याचा महाधिवक्ता. तर मग हे जे 2 अधिकारी आहेत यांचा दर्जा कुठल्या पद्धतीचा असतो तर ते जो महान्यायवादी असतो तो देशातील सर्वोच्च कायदा अधिकारी असतो. त्याला देशातला सर्वोच्च कायदा अधिकारी म्हणून ओळख असते. आणि जो राज्याचा महाधिवक्ता असतो त्याला राज्याचा सर्वोच्च कायदा अधिकारी म्हणून गणलं जातं. तर मग आता ह्या नेमणूक कोण करतं तर मग यांची नेमणूक राष्ट्रपतीद्वारे केली जाते मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार. आणि ह्या इकडल्या ठिकाणी जी राज्याचा महाधिवक्ता आहे त्यांची नेमणूक राज्यपाल करतात. बेसिकली आपल्याला कम्पॅरेटिव्ह स्टडी करायचं आहे. जे सेंट्रलमध्ये असेल तेच इकडं राज्यामध्ये असणार. तिकडं जे अधिकार राष्ट्रपतीला असतात तेच इकडं राज्यपालाला येणार. म्हणजे आपण कम्पॅरेटिव्हली अभ्यास करू म्हणजे दोन्ही चॅप्टर तुमच्या एकाच स्लाईडमध्ये कवर होऊन जातील. तर नेमणूक महाधिवक्त्यांची राष्ट्रपती करतात आणि इकडं राज्यपाल करतात. आता पात्रता कोणत्या पद्धतीची पाहिजे तर जो भारताचा महान्यायवादी आहे त्याला सर्वोच्च न्यायालयाची म्हणजे सुप्रीम कोर्टच्या न्यायाधीशाला जी पात्रता लागते त्या पद्धतीची पात्रता भारताच्या महान्यायवादीला लागते. आणि जो राज्याचा महाधिवक्ता आहे त्याला जे आपल्या हायकोर्टची पात्रता असते उच्च न्यायालयाची त्याप्रमाणे त्या पद्धतीने राज्याच्या महाधिवक्तांना ती पात्रता लागते. तर मग आपण ती पात्रता कोणती आहे ते आपण एकदा पाहूयात. पात्रतेचा उल्लेख नंतर येईल. यामध्ये खालील बाबी येतात पात्रतेमध्ये. तो भारताचा नागरिक असला पाहिजे.
मी आता सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होण्याची जी पात्रता असती तीच पात्रता भारताच्या महान्यायवादींना लागू पडते. तर त्यामध्ये कोणकोणत्या बाबी येतात ते मी सांगतो. की तो भारताचा नागरिक पाहिजे, त्यांनी उच्च न्यायालयात सलग 5 वर्ष न्यायाधीश म्हणून काम केलेलं असावे, किंवा उच्च न्यायालयात संलग्नपणे 10 वर्ष वकिली केलेली असावी, आणि राष्ट्रपतीच्या मते तो कायदेपंडित असावा. आता ह्या ज्या पात्रता आहे हे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश होण्याच्या पात्रता आहेत, आणि त्याच पात्रता महान्यायवादी यांना लागू होतात. तर मग परीक्षेमध्ये डायरेक्ट आपल्याला सुप्रीम कोर्टच्या न्यायाधीशाच्या पात्रता देतील आणि विचारतील की यापैकी कोणती पात्रता भारताच्या महान्यायवाद्यांना लागू आहेत. तर ज्या पद्धतीने सुप्रीम कोर्टच्या न्यायाधीशांच्या पात्रता आहेत, सेम त्याच पद्धतीच्या पात्रता भारताच्या महान्यायवादीमध्ये आहे. त्यामध्ये 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या, की तो भारताचा नागरिक असावा, त्यांनी उच्च न्यायालयात सलग 5 वर्ष न्यायाधीश काम केलेलं असावे, किंवा उच्च न्यायालयात सलग 10 वर्ष वकिली केलेली असावी, आणि राष्ट्रपतीच्या मते तो कायदेपंडित असावा. या पात्रता आल्या म्हणजे ते भारताचे महान्यायवादी होण्यासाठी ॲप्लाय आहेत. तर मग आता राज्याच्या महाधिवक्त्यांसाठी कुठल्या पात्रता असतात, तर मग ज्या उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना ज्या पात्रता लागू होतात त्याच पात्रता राज्याच्या महाधिवक्त्यांना पण लागू होतात. ते भारताचा नागरिक असले पाहिजेत, त्यांनी 1 किंवा अधिक उच्च न्यायालयामध्ये किमान 10 वर्ष सलग वकिली केलेली पाहिजे, आणि सर्वात महत्त्वाची बाब इथं लक्षात ठेवायची की ते कायदेपंडित असावी अशी अट नाही आहे. म्हणजे उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होण्यासाठी ते कायदेपंडित असावे राष्ट्रपतींच्या मते, ही अट या ठिकाणी केलेली नाही आहे. तर मग परीक्षेमध्ये बऱ्याचदा खूप कॉमनली प्रश्न विचारला जातो की भारताचे महान्यायवादी होण्यासाठी म्हणजे कुठल्या न्यायाधीशाप्रमाणे पात्रता पाहिजे असते. तिथं उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय ह्या 2 ऑप्शन नक्कीच असतात, आणि खूप वेळेस ह्या ठिकाणी कन्फ्युजन होतं की यापैकी कोणता ऑप्शन निवडला पाहिजे. तर मग बेसिक लक्षात ठेवायचं आपल्याला, भारताचा महान्यायवादी हे मोठं पद आहे, त्याच्यामुळे त्यांना पात्रता देखील सुप्रीम कोर्टच्या न्यायाधीशाप्रमाणेच लागणार, आणि जो राज्याचे महाधिवक्ता आहे त्यांना उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाप्रमाणे पात्रता या ठिकाणी त्यांना लागणार आहेत. तर मग ह्या 2 गोष्टी परफेक्टली लक्षात ठेवायचे. ह्या टॉपिकवर क्वेश्चन आला तर जवळजवळ 50% ह्याच मुद्द्यावरती येतो की त्यांची पात्रता कोणत्या न्यायाधीशाप्रमाणे असावीत. पात्रताचं आपण पाहिलं आहेत. आता काही काळ राज्यघटनेने नमूद केलेलं त्यांचा कार्यकाळ किती असावा या संदर्भातचा प्रश्न आहे. तर मग ह्या ठिकाणी एक लक्षात ठेवायचं आहे की भारताचा महान्यायवादी व राज्याचे महाधिवक्ता यांच्या कार्यकाळाचा उल्लेख घटनेमध्ये केलेला नाही आहे. हे दोन्ही पदे भारताचे महान्यायवादी हे राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत पदावरती असतात, व राज्याचे महाधिवक्ता हे राज्यपालांची मर्जी असेपर्यंत पदावरती असतात. आता त्यांच्या वेतनासंदर्भातला मुद्दा, भारताचे महान्यायवादी यांचे वेतन राष्ट्रपती ठरवतील त्याप्रमाणे असते, आणि राज्याचे महाधिवक्ता यांचे वेतन राज्यपाल ठरवीन त्याप्रमाणे असते. या ठिकाणी बऱ्याचदा आपल्याला कन्फ्युजन होतं की राज्याचे महाधिवक्ता आहेत तर मग यांचे वेतन संसद किंवा राष्ट्रपती हे ठरवतील, पण ते तसं नाही आहे. राज्याच्या महाधिवक्त्यांचे वेतन हे राज्यपाल ठरवतील त्याप्रमाणे असते. आता यांना पदावरून हटवण्यासंदर्भात कोणताही उल्लेख घटनेमध्ये केलेला नाही आहे. म्हणजे भारताचे महान्यायवादी त्यांना पदावरून कसे दूर करण्यात यावे, किंवा राज्याचे महाधिवक्ता यांना पदावरून दूर करण्यात कसे यावे, या संदर्भात कोणताही उल्लेख घटनेमध्ये केलेला नाही आहे. मात्र त्यांची पात्रता कशी असावी याचा उल्लेख घटनेमध्ये केलेला आहे. तो आपण पाहिला आहे की भारताचे महान्यायवादी यांना सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाप्रमाणे पात्रता असतात, आणि राज्याचे महाधिवक्ता यांना उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाप्रमाणे पात्रता असतात, आणि ते पदावधी त्यांचा निश्चित नाही आहे. ते राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत महान्यायवादी पदावरती असतात, व राज्यपालाची मर्जी असेपर्यंत राज्याचे महाधिवक्ता पदावरती असतात. आता दर्जा आपण पाहिले आहेत.
भारतात आता त्यांचे अधिकार कुठकुठले असतात आपण त्या संदर्भात थोडक्यात चर्चा करूयात. जे भारताचे महान्यायवादी आहेत त्यांना भारतातील सर्व न्यायालयांमध्ये आपली बाजू मांडण्याचा अधिकार असतो. भारतामध्ये जेवढे कोणते न्यायालय आहे, सुप्रीम कोर्ट आणि बाकी सर्व जे उच्च न्यायालय आहेत, त्या ठिकाणी भारताचे महान्यायवादी यांना आपली बाजू मांडण्याचा अधिकार असतो. त्याच पद्धतीने जे राज्याचे महाधिवक्ता आहेत त्यांना देखील राज्यामध्ये जेवढी कोणती न्यायालय येतील त्यामध्ये आपली बाजू मांडण्याचा अधिकार असतो. त्याचप्रमाणे भारताच्या महान्यायवादी यांना कलम 88 नुसार संसदेच्या दोन्ही कामकाजामध्ये ते सहभागी होऊ शकतात. दोन्ही गृहातील कामकाजामध्ये सहभागी होऊ शकतात. ते संसदीय समितीचे सदस्य होऊ शकतात. परंतु संसदीय समितीच्या सदस्य झाल्यानंतर त्यांना मतदानाचा अधिकार नसतो. त्याच पद्धतीने जे राज्याचे महाधिवक्ता असतात त्यांना कलम 77 नुसार राज्य विधिमंडळातील कोणत्याही गृहामध्ये कामकाजामध्ये भाग घेण्याचा अधिकार असतो. ते त्या ठिकाणी भाग घेऊ शकतात. राज्य विधिमंडळामध्ये ज्या कोणत्या समित्या असतात त्यातले ते सदस्य होऊ शकतात, परंतु त्यांना तेथे मतदानाचा अधिकार नसतो. बेसिकली आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे, कलम 88 आणि कलम 177 असं आय थिंक 77 नुसार की भारताचे जे महान्यायवादी आहेत त्यांना कलम 88 नुसार संसदेच्या दोन्ही गृहामध्ये चर्चांमध्ये भाग घेण्याचा अधिकार आहे. ते संसदेच्या समितीचे सदस्य होऊ शकतात, परंतु त्यांना मतदानाचा अधिकार नाही आहे. हे कलम 88 मध्ये सांगितलेलं आहे. आणि कलम 177 राज्याचे जे महाधिवक्ता आहेत त्यांना राज्य विधिमंडळाच्या गृहांमध्ये चर्चांमध्ये भाग घेऊ शकतात. तेथील समितीचे ते सदस्य होऊ शकतात, मात्र त्यांना मतदानाचा अधिकार नाही आहे. हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचे. आता कलम आपण 105 पाहूया. कलम 105 नुसार भारताचे महान्यायवादी यांना संसद सदस्य यांना मिळणारे सर्व विशेष अधिकार व संरक्षण त्यांना प्राप्त आहे. म्हणजे जे भारताचे जे खासदार लोक आहेत, संसदेचे सदस्य म्हणजे खासदार असतात, त्या खासदारांना जे संरक्षण आणि जे विशेष अधिकार जे प्राप्त असतात त्याचप्रमाणे आणि त्याच पद्धतीचे विशेष अधिकार जे भारताचे महान्यायवादी त्यांना कलम 105 नुसार संसद सदस्यांना जे अधिकार आणि संरक्षण प्राप्त आहेत तेच कलम 105 नुसार भारताच्या महान्यायवादी यांना मिळते. त्याचप्रमाणे कलम 154 नुसार राज्य विधिमंडळाचे सदस्य म्हणजे आमदार यांना जे विशेष अधिकार आणि संरक्षण प्राप्त आहेत त्याचप्रमाणे त्याच पद्धतीचे संरक्षण आणि विशेष अधिकार राज्याच्या महाधिवक्ता यांना कलम 154 नुसार प्राप्त आहे. आता हे झालं. आता ह्या टॉपिकवरचे काही महत्त्वाचे मुद्दे की ज्यावरती एक्झाममध्ये बऱ्याचदा प्रश्न विचारला जातो. त्यामध्ये आपल्याला हे ॲज इट इज लक्षात ठेवायचं आहे की महान्यायवादी हे भारत सरकारचे पूर्ण वेळ सल्लागार नाही आहे. भारताचे महान्यायवादी हे भारताचे सर्वोच्च कायदा अधिकारी असतात, परंतु ते भारत सरकारचे पूर्ण वेळ सल्लागार नाही आहे. ते एक संविधानिक पद आहे, त्याच्यामुळे ते भारत सरकारचे कर्मचारी म्हणून गणले जात नाही. तसेच त्यांना खाजगी वकिली करण्यापासून कोणतेही बंधन केलेले नाही आहे, म्हणजे ते खाजगी वकिली करू शकतात. हे जे 3 मुद्दे आहे भारताच्या महान्यायवादी संदर्भात हे आपल्याला ॲज इट इज लक्षात ठेवायचे आहे की ते भारत सरकारचे पूर्ण वेळ सल्लागार नसतात, ते भारत सरकारचे कर्मचारी नाही आहेत, ते संविधानिक पद आहे, त्यांना खाजगी वकिली करण्यापासून बंधन करण्यात आलेले नाही आहे. त्याच पद्धतीने राज्याचे जे महाधिवक्ता आहेत त्यांना देखील राज्य सरकारचे ते पूर्ण वेळ सल्लागार नाही आहेत, ते सरकारी कर्मचारी नाही आहेत, त्यांना खाजगी वकिली करण्यापासून बंधन घालण्यात आलेले नाही आहे. म्हणजे ह्या ज्या तरतुदी आहेत ते भारताचा महान्यायवादी व राज्याचा महाधिवक्ता ह्या दोघांनाही सेम प्रमाणे लागू पडतात. आता आपण काही त्यांचे कर्तव्यासंदर्भात थोडीशी चर्चा करूया. भारताचे महान्यायवादी
भारताचे जे महान्यायवादी त्यांचे आपण आता कर्तव्य पाहूया. तर राष्ट्रपतींनी पाठवलेल्या मुद्द्यांवरती भारत सरकारला कायदेशीर सल्ला देणे हे सर्वात महत्त्वाचे काम भारताच्या महान्यायवादी यांचे असते. त्याचप्रमाणे राज्याचे जे महाधिवक्ता आहे त्यांना राज्यपालांनी पाठवलेल्या राज्य सरकारला कायदेशीर सल्ला देणे हे राज्याचे जे महाधिवक्ता आहेत त्यांचे काम असते. त्याचप्रमाणे राष्ट्रपती व राज्यघटनेने सोपवलेली कायदेशीर कार्य पार पाडणे हे देखील भारताच्या महान्यायवाद्यांचे काम आहे. भारत सरकारच्या संबंधित सर्व खटल्यांमध्ये भारत सरकारच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात किंवा बाकी कुठल्या न्यायालयामध्ये भारत सरकारची बाजू मांडणे हे भारताच्या महान्यायवादी यांचे सर्वात महत्त्वाचे कामे आहेत. तर आपण सोप्या पद्धतीने ह्या ठिकाणी लक्षात ठेवू शकतो की जे भारताचे जे महान्यायवादी आहे त्यांना राष्ट्रपतींनी त्यांच्यावर जे कायदेशीर ॲडवाईस मागितलेली आहे ती राष्ट्रपतीला भारताच्या महान्यायवाद्याकडनं केलेली जाते किंवा घटनेतील एखाद्या कुठल्याही तरतुदीविषयी राष्ट्रपतींनी जे संदर्भ मागितला किंवा एखादे स्पष्टीकरण मागितले तर ते देखील भारताच्या महान्यायवादीकडनं राष्ट्रपतींना केले जाते. आणि ज्या ज्या ठिकाणी भारत सरकारच्या वतीने कायदेशीर खटले असतील तर त्या ठिकाणी भारत सरकारची बाजू हे भारताचे महान्यायवादी मांडतात. त्याच पद्धतीने जे राज्याचे महाधिवक्ता आहेत ते राज्यपालांना कायदेशीर बाबींसंदर्भात मार्गदर्शन करतात. त्याचप्रमाणे जे राज्याच्या संदर्भातील जे खटले आहेत तर त्या खटल्यामध्ये राज्य सरकारची बाजू उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयामध्ये मांडण्याची भूमिका हे राज्याचे महाधिवक्ता करत असतात. आता एक करंटचाच इश्यू आहे एकनाथ शिंदे सरकारमध्ये जे सत्तांतर झालं आहे त्या संदर्भात राज्यपालांची बाजू ही सध्या महाराष्ट्राचे जे महाधिवक्ता आहे ते सर्वोच्च न्यायालयामध्ये मांडत असताना हे आपण बऱ्याचदा न्यूज चॅनलवरती पाहिलेलं आहे. तर मग आता हे जे पद आहे याच्यावरती जे बंधने कोणती आहेत म्हणजे यांच्या कार्यावरती, तर जे भारताचे जे महान्यायवादी आहे ते भारत सरकारच्या विरुद्ध कोणताही खटला चालू शकत नाही. ते फौजदारी खटल्यामध्ये कोणत्याही आरोपीची बाजू मांडू शकत नाही. हे दोन मुद्दे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहे. आता सर्वात महत्त्वाचे 2-3 मुद्दे अजून आहे की जे परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. त्यामध्ये भारताचे महान्यायवादी हे भारताचा कायदामंत्री नसतात. भारताचे कायदामंत्री हे दुसरे मंत्री असतात. परंतु भारताचे महान्यायवादी यांना कायदेशीर अधिकार असले तरी ते भारताचे कायदामंत्री नसतात. ते भारतातील सर्वोच्च कायदा अधिकारी आहे. भारताचे महान्यायवादी हे भारताचे सर्वोच्च कायदा अधिकारी आहेत परंतु ते भारताचे कायदामंत्री नसतात. त्याचप्रमाणे ते केंद्रीय मंत्रिमंडळाचे किंवा कॅबिनेटचे सदस्य नसतात. एवढे हे 2 गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायचे. पहिली गोष्ट म्हणजे ते भारतातील कायदामंत्री नसतात. तसेच ते केंद्रीय कॅबिनेटचे किंवा मंत्रिमंडळाचे सदस्य नसतात. त्याचप्रमाणे राज्याचे जे महाधिवक्ता आहेत ते राज्याचे कायदामंत्री नसतात. मात्र कायदामंत्री नसतात आणि राज्य मंत्रिमंडळाचे सदस्य देखील नसतात. या 2 बाबी आपण या ठिकाणी लक्षात ठेवू शकतो. आता हे जो टॉपिक झालेला आहे भारताचा महान्यायवादी कलम 76 आणि राज्याचे महाधिवक्ता कलम 165 याचं आपण थोडक्यात रिव्हिजन घेऊया. म्हणजे जे परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे मुद्दे असतील तर ते आपण या स्लाईडमध्ये कव्हर करून घेऊयात. या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की भारताचे जे महान्यायवादी आहे त्यांचा उल्लेख घटनेमध्ये कलम 76 केलेला आहे आणि जे राज्याचे जे महाधिवक्ता आहे त्यांचा उल्लेख कलम 165 राज्यघटनेमध्ये केलेला आहे. जे भारताचे जे महान्यायवादी आहे ते भारताचा सर्वोच्च कायदा अधिकारी असतात आणि राज्याचे जे महाधिवक्ता हे राज्याचा सर्वोच्च कायदा अधिकारी असतात. त्यांची पात्रता जी असते ते सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाप्रमाणे आणि इकडं उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाप्रमाणे. कार्यकाळाचा उल्लेख घटनेत केलेला नाही आहे. भारताचे महान्यायवादी हे राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत असतात आणि राज्याचे महाधिवक्ता हे राज्यपालाची मर्जी असेपर्यंत असतात.
त्यांचे वेतन राज्यघटनेमध्ये उल्लेख नाही आहे, ते ठरवण्याचा अधिकार महान्यायवादींचे वेतन राष्ट्रपती ठरवतात, महाधिवक्त्यांचे वेतन राज्यपाल ठरवतात. त्यांना पदावरून दूर करण्याचे पद्धतीचा उल्लेख दोघांच्याही घटनेमध्ये केलेला नाही. तो अधिकार रिस्पेक्टिव्हली राष्ट्रपती आणि या ठिकाणी राज्यपाल या दोघांना दिलेला आहे. आता या टॉपिकमध्ये आपल्याला फक्त 6 कलमे लक्षात ठेवायची. कलम 76, कलम 165, कलम 88, कलम 177, कलम 105 आणि कलम 154. कलम 76नुसार ते भारताचे महान्यायवादी, कलम 165नुसार राज्याचे महाधिवक्ता. त्याचप्रमाणे कलम 88नुसार भारताच्या महान्यायवादी यांना संसद सदस्यांना संसदीय समितीमध्ये त्यांचे अधिकारांचा उल्लेख केलेला आहे. आणि कलम 177नुसार राज्याचे महाधिवक्त्यांचा राज्य विधिमंडळातील समितीमधील अधिकार या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. तसेच कलम 105नुसार भारताचे महान्यायवादी यांना संसद सदस्यांना मिळणारे विशेष अधिकार आणि संरक्षणाचा उल्लेख केलेला आहे. आणि कलम 154नुसार राज्याच्या महाधिवक्त्यांना राज्य विधिमंडळाच्या सदस्यांना मिळणारा विशेष अधिकार आणि संरक्षणाचा उल्लेख केलेला आहे. तर हे 2 टॉपिक आपण या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. याच्यावरती परीक्षेला प्रश्न येतोच. आपले जे स्लाईड केलेले आहे, आपण PPT केलेली आहे, ते तुम्ही व्यवस्थित पहा एकदा वाचून. आणि व्हिडिओ 2 वेळेस जर तुम्ही पाहिला तरी तुमचे सर्व डाऊट मला तर वाटतं क्लिअर होतील. आणि अजून काही तुमचे प्रश्न असतील तर कमेंटमध्ये मला सुचवू शकता तुम्ही. आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत आपला चॅनल पाठवा. चॅनलला सबस्क्राईब करा. मी माझ्या पद्धतीने खूप सोप्या शब्दात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. पुस्तकामध्ये हे मुद्दे खूप किचकट असतात, पण आपण कम्पॅरेटिव्ह स्टडी करून ते एका स्लाईडमध्ये देण्याचा तुम्हाला प्रयत्न केला आहे. अपेक्षा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. धन्यवाद.